नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आलेली मी माझ्या माहेरी. तर माझ्या भावाचा गोठा दाखवते. 25 ह्या जरशा गाई येतात, एक गावरान गाई, 11 कालवडी येतात ह्या गायांच्या. तर तुम्हाला त्यांचा गोठा दाखवते कसा आहे ते. आता सध्या धारा काढायच्या चालू, कुठे हे टाकून झालेली गायांची. ही धारा काढून झाल्या की मुक्त गोठ्यात गायी असतात. फक्त 2 तास सकाळ संध्याकाळ आतमध्ये गोठ्यात असतात गाई, नाही तर मोकळ्याच असतात. आणि एकदा का गेट उघडलं म्हणजे गाई आतमध्ये घेतल्या की प्रत्येक गाई म्हणजे आपल्या आपल्या जागेवरून उभा राहते. अजिबात इकडं तिकडं पळत नाहीत की काही नाही. मुक्त गोठ्यात असल्यामुळे एकदम शांतपणे अशा हे करतात. तिकडं तिकडं पळापळ अजिबात नसते गायांची कसलीच. तर आता सध्या कुटी टाकून घेतलेली त्यांना आणि धारा काढायच्या चालू येतात. आणि तुम्हाला गावरान गाईचं कालवड दाखवते. ह्या काही गावरान गाईचं कालवड आहे. तर ह्या गाईची आहे ना कसलीच म्हणजे दूध काढलं जात नाही. एवढं हे सगळं दूध आहे ना ह्या वासरालाच आहे. आणि गावरान गाईचे थोडे तापड असतात, लाता मारतात ही करतात, पण अजिबात नाही, एकदम शांत आहे. गावरान गाई ना थोडी अशात खराब झालेली, कारण मुक्त गोठ्यात ह्या गायाबरोबर सोडीनं बाकीच्या गायांना मारते, त्याच्यामुळे बांधून ठेवते. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.